आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। पन्हाळ्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून। पन्हाळगडावरील एका खाजगी बंगल्यावर वॉचमन म्हणून काम करणाऱ्या पतीनेच अनैतिक संबंधाच्या संशयावरून आपल्या पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे पन्हाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे। रमेश बाबूराव धडेल वय 55, मूळ राहणार केरले, तालुका पन्हाळा, सध्या राहणार पन्हाळा असे आरोपी पतीचे नाव असून कांचन रमेश धडेल वय 52 असे मृत पत्नीचे नाव आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रमेश धडेल हा गेली अनेक वर्ष आपल्या कुटुंबासह पन्हाळ्यास वास्तव्यास होते। मागील 4 ते 5 वर्षापासून ते किशोर चंदवानी यांच्या बंगल्यावर वॉचमन म्हणून कार्यरत होते। बंगल्याच्या वॉचमन रूममध्ये ते पत्नी व मुलासह राहत होते। मात्र रमेश धडेल हा नेहमी पत्नी कांचनच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ, मारहाण करीत असून जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याचे समोर आले आहे। बुधवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास पत्नीचे बाहेर कोणासोबत तरी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून रमेश धडेल याने तिच्याशी वाद घातला। या वादातूनच बंगल्याच्या टेरेसवर सिमेंट कॉन्क्रीटच्या विटेने कांचनच्या डोक्यात घाव घालून तिचा खून केला। या प्रकरणी शहाजी दगडू साळवी वय 32 यांनी पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर करीत आहेत। घटनास्थळी पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। मृत कांचन यांच्या पश्चात 2 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे। घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले। या घटनेमुळे पन्हाळा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।